नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। कोकण म्हटलं की पुरणपोळी आलीच आणि पुरणपोळी म्हटलं की कोकणी घरात तयार होते ती कटाची आमटी। त्यासाठी इथे मी पुरणासाठी जे आपण डाळ शिजवून घेतो त्यावरचं पाणी घेतलेलं आहे काढून। त्याचबरोबर वाटण्यासाठी मी इथे कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, 3 ते 4 लवंगा, अर्धा चमचा जिरं, एक मध्यम आकाराचा दालचिनीचा तुकडा बारीक करून मी भाजून घेतलेला आहे। त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्या सर्वाचं वाटण आपण करून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये इथे मी घेतला आहे कोथिंबीर, लाल मिरची पावडर, कढीपत्ता, कांदा लसूण मसाला, हळद, धने पावडर, मोहरी, गरम मसाला, हिंग आणि चवीपुरतं मीठ। सुरुवातीला आपण हे जे वाटण घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे आपण मिक्सरमधून वाटप तयार करून घेतलेलं आहे। चला तर मग आता आमटी कशी करायची ते पाहूया। आपण गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। आपलं तेल छान तापलं की त्यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत मोहरी। मोहरी तडतडली की आपण आता त्यामध्ये घालून घेऊया हिंग। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता आणि गॅसचा फ्लेम कमी करून आता आपण यामध्ये घालून घेऊया लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला। हे सर्व मसाले जे आहेत ते आपण तेलावर छान परतून घेऊया, त्यामुळे आपली तर्री खूप छान प्रकारे येईल। आपला मसाला छान तेलावर परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊया आपण तयार करून घेतलेलं वाटण। ते देखील आपण छान असं तेलावर परतून घेऊया। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपलं डाळीवरचं पाणी म्हणजेच कट। तुम्हाला जर अजून कट वाढवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातलं नाही किंवा आपण जर थंड पाणी घातलं तर आपल्या आमटीला छान अशी तरी येत नाही, म्हणून सहसा गरम पाण्याचा वापर केलेला चांगला। आता आपण यावर घालून घेणार आहोत आपण मगाशी ठेवलेला थोडासा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि गरम मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। आणि एकदा आपण आमटी पूर्ण हलवून घेऊया आणि मस्तपैकी छान उकळी येईपर्यंत आता आपण ती शिजवून घेऊया। आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आणि तयार झाली आहे आपली कटाची आमटी। त्यामध्ये आपण घालून घेऊया आता कोथिंबीर आणि आता आपण ती सर्व करून घेऊया। तयार आहे आपली कटाची आमटी। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।